हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. सो कसे आहात तुम्ही सगळे? तर बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतो आहे, कारण बऱ्याच महिन्यानंतर मी व्हिडिओ अपलोड करते आहे. म्हणजे मध्ये मध्ये मी रील्स अपलोड करायचे, पण व्लॉग हा मी बऱ्याच महिन्यानंतर अपलोड करते. तर जसं तुम्ही आधी मला प्रेम दिलंत ना खूप, तसंच आताही प्रेम द्या, किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रेम दिलं ना तरीही चालेल. पण आता आपण कंटिन्यू परत भेटणार आहोत. तर सुरुवात करते व्लॉगला. आजचा हा व्लॉग असणार आहे आपला स्टेकेशनचा व्लॉग. आम्ही चाललो होतो, एक विला बुक केला होता. आधीचं पण शूट शोज हे सगळं सुरू होतं, तर तो पण थकलेला. म्हटलं चला थोडं चिल करून येऊया. तर आम्ही चाललो होतो दापोलीला. आम्ही एक विला बुक केला होता आणि निघायला आम्हाला खूप लेट झाला होता. म्हणजे आमचा पूर्ण दिवस आमचा हा ना वेस्ट गेला. आम्ही दुपारी निघालो आणि बघा रस्त्यामध्येच आम्ही हे भजी घेतलेली, ती खाल्ली. खूप छान भजी होती, एकदम क्रिस्पी. म्हणजे आम्हाला ना कुठे थांबायचं नव्हतं, तर गाडीमध्ये जे खाता येईल तेच आम्ही घेतलं. मग इथे भजी, बटाटा भजी हे असं सगळं घेतलेलं. आणि त्यानंतर ना मी खूप बोर होते, कारण की खूप लांबचा प्रवास होता आणि आधी पुढे बसला होता. तर त्याला मी म्हटलं मी खूप बोर होते. त्याने बघा ह्याची सीट मागे केली आणि माझ्याशी गप्पा मारत बसला होता. आणि त्याला माहितीच नाही की मी व्हिडिओ बनवते. आणि अशाच प्रकारे गप्पा मारत मारत फायनली आम्ही पोचलो आहे. आणि तुम्ही ते बघत असाल, पूर्ण रात्र झाली आहे पोचायला, पण फायनली आम्ही पोचलो आहे. आणि माझी बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की ह्या विल्याला यायचंच, आणि फायनली आम्ही आलेलो आहे. पूर्ण दिवस आमचा फुकट गेला आहे आणि रात्री आम्ही पोचलो आहे. तर इथे हे आहे रिसेप्शन ह्याचं. तर आधी सगळे काय फॉर्मॅलिटी होत्या त्या पूर्ण करत होता. तर हा आहे अथांग रिसॉर्ट. खूप छान, मी ह्याचे खूप व्हिडिओज बघितले होते आणि फायनली आम्ही आलेलो आहोत. सो आम्ही पोचलेलो आहोत. खूप लेट झालं आम्हाला. तर आता नीट रूम पण दिसणार नाही तुम्हाला. हे बघा, हा असा काही रूम आहे. खूप छान रूम आहे आणि समोर बाल्कनी आहे आणि पुढे पूर्ण बीच आहे, समुद्र आहे. पण आता काही दिसतच नाही आहे तो समुद्र, तुम्हाला आवाज येत असेल. तर मी उद्या सकाळी मस्त तुम्हाला रूम टूर देईल. पण रात्री पण रूम छान वाटतं आहे बघायला. लाईट्स वगैरे मस्त आहेत हे सगळे. इथे आधीची कॉफी म्हणून दिलं असेल सिंक इथे. कॉफी वगैरे बनवायला गरम. ओके, हे बघा थोडं थोडं पाणी दिसतं इथे. आणि इथे सिटिंग अरेंजमेंट पण खूप छान केली आहे त्यांनी, एकदम असं बीचवर आल्यासारखं वाटतं आहे. आणि इथे आहे वॉशरूम. वॉशरूम पण खूप मोठं आहे, मस्त. ही चेअर मला खूप आवडली. आधी चेअरवर बस. बसून तर मग पकड. नाही काय होत, मी बघितलं मागे त्याला नाही जात ती. मागे त्याला हे किती वाटतं बस बस, जा पाठी उभी राहा. हां, जा 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 ना तू. एवढीच होते ती, तू जा तर जा अजून. सॉरी. तर आम्ही इथे बसलो आहे बाल्कनीमध्ये आणि समोर लाटांचा आवाज, चंद्राचा प्रकाश मस्त पाण्यामध्ये. आणि इथे समोर आम्ही दिसतोय. आणि इथे आधीचा चालला आहे प्रोग्राम. कसं वाटतं तुला? छान, शांतता आणि आयुष्यात जे पाहिजे तेच त्याच्यात दाखव काय. हे आहे चिकन चिली आणि हे आहे माझे फेवरेट प्रॉन्स.
आणि माझ्या फोनचा स्टोरेज फुल झाला आहे व्हिडिओ करून. तर आधी ते सगळं बघतोय आता. चंद्राचा प्रकाश इतका छान पडलाय ना ह्या लाटांवर, इतका छान दिसतंय ना हे पाणी. कॅमेरामध्ये कसं दिसेल हे माहीत नाही, पण असं समोरून इतका छान वाटतंय ना. बघा ह्या लाटांना अशा चमकतात आहेत, चंद्राचा प्रकाश त्याच्यावर पडलाय तर. की आवाज पण इतका छान येतो ना ह्या लाटांचा, खूप मस्त आवाज येतो. आत्ताच इतकं छान दिसतं ना, म्हणजे रात्रीच एवढं छान दिसतंय, तर सकाळी तर खूप मस्त व्ह्यू असणार आहे. पण ह्या रूममध्ये टी व्ही नाही आहे. आताच आमच्या लक्षात आलं, आम्ही सगळं हे एवढं छान छान बघून ना आम्ही टी व्ही नाही आहे हेच बघितलं नाही, लक्षात नाही. पण ठीक आहे, टी व्ही आपण रोजच बघतो घरात, आणि इथे टी व्ही बघायला थोडी येतात लोक. इथे हे सगळं काय बोलतात, निसर्ग बघायला येतात. टी व्ही काय आपण बघत असतो. ॲक्च्युली आम्ही सॉन्ग लावण्यासाठी बघत होतो, पण आम्ही विसरलोच की आमच्याकडे आयपॅड आहे, ह्याच्यामध्ये आपण सॉन्ग लावू शकतो. हा जो विला आहे ना, अथांग विला, याचा व्हिडिओ मी खूप आधी, म्हणजे जवळ 1 वर्ष झालं असेल, मी इन्स्टावरच बघितलेला. तर मला खूप आवडलेला खूप. पण तो दुसरा रूम होता, अंतरा म्हणून. आम्ही जो आता बंगलोमध्ये आहोत त्याचं नाव आहे अदिरा, आणि तो आहे अंतरा. तर आम्हाला तोच रूम पाहिजे होता, म्हणजे खास करून मला. तर म्हणजे आम्ही जेव्हा पण बघायचो ना तेव्हा ते बुकिंग असायची त्याची ऑलरेडी, आणि जेव्हा ते रूम अवेलेबल असायचं तेव्हा आधी बिझी असायचं. तर आता पण आम्हाला 2 दिवस यायचं होतं इथे, तर 2 दिवस आम्हाला तो रूम नाही मिळाला. तर मग आम्ही आदल्या दिवशी, म्हणजे आज हा रूम बुक केला, आणि उद्या तो रूम आहे अंतरा. तर तो रूम तर याच्यापेक्षा खूप छान आहे, म्हणजे आता व्हिडिओमध्ये तर खूप मस्त वाटत होता. तर आता जाऊन बघूया आपण उद्या कसा आहे तो, म्हणजे जसं इमॅजिन केला होता तसंच आहे की नाही. तर इथे जेवणसुद्धा आलेलं आहे, आणि हे आहे लच्छा पराठा. त्यांनी ऑप्शन दिले होते आम्हाला रोटी, चपाती आणि तंदुरी रोटी. तर आम्ही इथे लच्छा पराठा ऑर्डर केले, सलाड, आणि हे आहे पंजाबी फिश, काहीतरी स्पेशालिटी आहे त्यांची, पंजाबी फिश. इथे आहे गुलाबजाम आणि दाल फ्राय. इथे आहे चिकन सुक्का, आणि आम्ही इथे फ्राईड राईससुद्धा ऑर्डर केला होता. हा चिकन फ्राईड राईस आहे. तर अशा प्रकारे गरमागरम जेवण आलेलं आहे. तर आता आम्ही जेवतो आहे. आता जेवण झालेलं आहे, आणि जेवण खूप टेस्टी होतं. म्हणजे पंजाबी फिश काहीतरी नवीन आयटम होता, मी खाल्ला, पहिल्यांदाच खाल्ला. खूप छान होता, एक वेगळी टेस्ट होती. आणि चिकन सुक्का, त्याला पण वेगळी टेस्ट होती. म्हणजे ना सेम असं काही नव्हतं. कधी कधी हॉटेल्समध्ये कसं असतं, एकच ग्रेव्ही असते आणि वेगवेगळे नावं ते देतात, तसं काही नव्हतं. हे ना सगळं म्हणजे वेगवेगळं होते चव. पराठा पण खूप छान होता. फक्त मला चिकन फ्राईड राईस ते नाही आवडले, इतकं मी खाल्लाच नाही. एक घास खाऊन बघितला तर मला नाही आवडला. आणि गुलाबजामुन खूप टेस्टी होते. सो सकाळ झालेली आहे आणि खूप छान झोप लागली काल. म्हणजे इथे ना समोरच बीच आहे, तरी पण असं जास्त काही आवाज नाही, कारण की विंडोज आहेत एकदम पॅक, आणि ना किडे मच्छर वगैरे पण काहीच नाही आहेत. एकदम मस्त झोप लागली. आणि मी काल सांगितल्याप्रमाणे काल रात्री नीट दिसत नव्हतं रूमचा व्ह्यू कसा आहे ते, तर आत्ता तुम्हाला मी दाखवते सकाळ सकाळ की किती छान वाटतं आहे, किती मस्त व्ह्यू आहे. सो हा आहे रूम, आणि रूमच्या बाहेर निघाल्या समोर आहे मोठा समुद्र. काय व्ह्यू आहे बघा, पाणीच पाणी सगळीकडे, अगदी दूरवर पाणीच आहे, सगळीकडे पाणीच दिसतंय. इतकं छान वाटतंय ना ह्या लाटांचा आवाज, आणि मस्त वारा सुटला आहे. आणि इतकं म्हणजे तुम्हाला आता कॅमेरामध्ये माहीत नाही किती असं
जसं मला समोरून दिसते तसं कॅमेरामध्ये किती क्लिअर दिसते किंवा काय हे माहीत नाही, पण समोरून असं वाटतं आपण स्वर्ग बघतोय. आहे बीच. तो आता आलेला आहे आमचा नाश्ता. इथे चीज ऑमलेट आहे, मसाला ऑमलेट, आणि ते पोहे आहेत, पुरी भाजी, फ्रूट्स, ज्यूस आणि समोर बघा झोपेतून उठल्या आधी आता. पुरी भाजी पण मस्त आहे, एक नंबर. सकाळी इतकी छान झाली आमची. इथे बसूनच बाल्कनीमध्ये बसून आम्ही ब्रेकफास्ट केला. नाश्ता पण खूप छान होता. जसं कालचं जेवण होतं तसंच नाश्ता पण एकदम टेस्टी होता. आणि या समुद्राला बघत बघत इथे आम्ही नाश्ता केला. आणि आता थोड्या वेळाने आमचा चेकआउट आहे इथून. आता इथेच तुम्हाला म्हणजे या लाईनमध्ये एकदम कॉर्नरला रूम आहे, जो आमचा नेक्स्ट रूम आहे तो. आणि हाच रूम इतका छान वाटत आहे, तर तो रूम तर अजून छान असेल. आता मला तर राहत नाही आहे, असं वाटतं कधी त्या रूममध्ये जाते. तर आता फ्रेश वगैरे होऊन चेकआउट करू. आणि आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते, कारण की दुसऱ्या दिवसाचा पण याच्यामध्ये ॲड केला तर खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून तो व्हिडिओ मी म्हणजे त्या रूमचा व्लॉग मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बनवेल. तर अशाच प्रकारे आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.